पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कठीण प्रसंगांचा सामना करतच आपण उन्नतीकडे वाटचाल करू शकतो। भीम, फी बाबाकडे नको मागायला। मग कुणाकडे मागायचं? कुणाकडेच नाही। मग तू शाळा सोडणार आहेस वय? नाही, मी शाळा कधीच नाही सोडणार। पैसे नाही दिले तर हेड गुरुजी वर्गात बसू देणार नाही। आनंद दादा, काहीतरी उपाय शोधूया चल। तुझ्या बाकीच्या गोष्टींपेक्षा तू पुस्तकांना महत्त्व दे। शाळेत वर्ग बदलल्याने किंवा मागं पुढं बसल्याने किंवा वेगळं बसल्याने ज्ञानाचा परिणाम कमी नाही होत। तुला शिकून सवरून लय मोठं व्हायचंय की प्रत्येक माणूस तुझ्याबरोबर बसला पाहिजे। ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्या बी प्रकारची लढाई असू दे, ती लढाई तुला लढलीच पाहिजे आणि यशस्वी भी व्हावं लागेल। लढेन बाबा, सगळे दुःख सहन करीन आणि जिंकून पण दाखवीन। बाळाराव, काय झालं? अजून तुझे भाऊ आले नाहीत? गुरुजी, मी कधीपासून इथेच उभा आहे, मला कसं माहित असणार? गुरुजी, आत येऊ? या। फीसचे पैसे नाही आणले। का? तुमच्या वडिलांनी दिले नाहीत? बाबा म्हणले की 1 आठवड्यात भरतो म्हणून। हे बघा, एका आठवड्यात फीस नाही भरली तर मी तुम्हा तिघांना शाळेतून काढून टाकेन, ठीक आहे? वय गुरुजी। हो गुरुजी। तुम्ही तिघं आपापल्या वर्गात जा। पण बाबांनी पैसे दिले का नाही? आम्ही नाही मागितले। का? कारण बाबांकडे आता पैसेच नाहीत। मग आता? बाळा दादा, पुढे विचार करूया की पैशांचं काय करायचं ते। अरे, जर बाबांकडे पैसेच नाहीये तर आपण विचार काय करायचा? मी आता सांगतो, शिक्षण सोडून देऊ आणि दादा, तू तुझ्या वर्गात जा। चल भीम, आपण आपल्या वर्गात जाऊयात। आव, तुम्ही कुठे चालला? जावं लागल भीमाबाई। घरी राहिलो तर पोरांना असंच वाटल माझ्याकडे काही कामच नाही आणि त्यांचं मनोबल कमजोर होऊ शकतं आणि बाहेर जाऊन काम शोधावंच लागल ना। सांच्याला मी त्याच वेळी परत येईन ज्यावेळी कामावरनं परत यायचो। त्याचं काय ना भीमाबाई, आपल्या आयुष्याचा चढ उतारांचा वाईट परिणाम आपल्या मुलांवर होऊ नये म्हणून हे समज जरुरी आहे। आणि बघशील तू, आपले दिस लवकरच बदलतील। बाळा थोरला हाय, लवकर त्याचं शिक्षण होईल, नोकरीला लागल, मग संसाराला हातभार लावायला मदत होईल। हा ना, म्या माझ्या मुलांचं अगदी थाटामाटात लग्न लावी, पण तोपर्यंत आपल्याला तोलून मापूनच चालावं लागेल। दोन आण्याला 10 आंबे, तर
बाबा काय झालं बाळा? बाबा 2 आण्याला 10 आंबे, मग 10 आण्याला किती आंबे? दाखवतो. तुळसात तो बी बघा. 2 आण्याला 10 म्हणजे 10 भागिले 2. तर 10 आण्याला किती आंब? तर 10 भागिले 2 गुणिले 10. मग हे 10 भागिले 2 गुणिले 10. मग उरतील किती? 5. तर मग 5 गुणिले 10 किती झाले? 50. शाबास. असाच अभ्यास करा. अरे वा रामजी, मला तर वाटायचं तू फक्त पोरांच्या शिक्षणाच्या काळजीने चिंतित आहेस, पण आज हे समज बघून मला खूप बरं वाटलं बघ, की तू पोरांच्या शिक्षणासाठी पण तेवढाच चिंतित आहेस जेवढं पोरांच्या शिक्षणासाठी. अरे माझ्या हातात असतं तरी यांना पण पाठवलं असतं शाळेत. पण आपला हा समाज कुणास ठाऊक मुलींना कधी शिकायला परवानगी देईल, आणि ते भी आपल्या जातीच्या मुलींना. रामजी, तूच नेहमी सांगतोस ना की एक दिवस आपली बी वेळ बदलल. का माहित, पण मला पण मनापासून वाटतंय की तुझ्या या म्हणण्यावर विश्वास ठेवू, की आपली पण वेळ नक्कीच बदलल. आणि याच्या आधी ना मी फक्त इंग्रजी पोरींना शिकताना बघितलंय, आणि आज या पोरींना बघतोय. बघ तर किती पटापट लिहिता वाचता येते. बाबा इतकी मेहनत करते, मग आम्हाला बी शिकायला हवं ना. हा बरोबर पोरी. रंजन, आपल्याला कामावर जायचंय ना, उशीर होईल. हा, तसं बी आपल्याला कामाला उशीर झाला तर मुंशी आपल्याला खूप ओरडेल. चल 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 चल. हे घे बाळा, तू अभ्यास कर. हा चला चल. चल. पोरांची केवढी काळजी आहे तुम्हाला भीमचे बाबा, की आता त्यांच्यासाठी खोटं बी बोलू लागलात. भीमराव, जेवण आणि अडचणी 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेवलं नाही तर जगणार कसं? म्हणून माझ्यासारखं आधी जेवण कर, नंतर काय तो विचार कर. भीमराव, कुठल्या विचारात आहे? गुरुजी, ते बाबा. गुरुजी, मी हा विचार करतोय की बाळा दादा आणि आनंद दादा एवढी तिखट भाजी कसं खात आहेत. बरं बरं, करा विचार करा. ही तुमची आपापसातली गोष्ट आहे. ठीक आहे. भीम, आता तरी खरं सांग, तू कसला विचार करतोस ते सांग की भीम. मला ठाऊक आहे की तू गुरुजींशी खोटं बोललास. मला तर सांग, मी तुझा मित्र आहे. अच्छा ठीक आहे, ही माझ्या आईने खास तुझ्यासाठी बनवली आहे. खा, आवडेल तुला. कसा मित्र आहेस तू? सगळ्या पोरांपासून लपून आमच्या सोबत तू खायला येऊ शकतोस, पण सगळ्यांसमोर तू आमच्यापासून लांब जातोस. जर तू आमचा खरा मित्र आहेस तर वर्गात पण यांच्या सोबतच बस ना. यांच्यापासून लांब का बसतोस? असं आहे की माझ्या बाबाकडे आता पैसे नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्याकडे फी नाही मागितली. आणि आम्ही जर एका आठवड्यात फी नाही भरली तर हेड गुरुजी आम्हाला शाळेतनं काढून टाकतील.
मग काय विचार करतोयस? हाच विचार करतोय, असं काय करू की पैसे मिळतील आणि शाळेची फी भरता येईल. मी एक काम करतो, उद्यापासून मी रोज माझ्या आईकडे समोसे आणि मिठाईसाठी पैसे मागून तुझ्यासाठी ते पैसे देत जाईन. मग त्यातून तू तुझी फी भर. कधी कधी मिठाई आणि समोसा पण घेऊन ये. पण मगाशी तू गुरुजींशी खोटं का बोललास? ते यासाठी की मी गुरुजींचा लय लाडका आहे. मी त्यांना खरंच सांगितलं असतं तर त्यांनी ते बाबांना सांगितलं असतं, पण आम्हाला बाबांना काहीच सांगायचं नाही. अय ऐका, सुरेंद्र भीम सोबत जेवायला बसला होता. आता आपल्या सोबत बसू नाही शकत. लई मदत करतो ना व त्यांना. त्याची पण सगळी पुस्तकं फाडून फेकून दे. अरे, माझी पुस्तकं का फाडली तुम्ही? तिकडे जाऊन बस. आजपासून बाहेर बसवायचं ठरवलंय. का? तू भीमराव सोबत जेवायला बसला होता ना व? जा आता त्याच्या सोबत जाऊन बस. तुम्ही काय स्वतःला पंच समजता? हा हा, आम्ही स्वतःला पंच समजतो. जा तिकडे जाऊन बस. नमस्ते गुरुजी. आनंदी राहा, बसा बसा. हे काय सुरेंद्र, तू त्या लोकांबरोबर का बसलायस? काय नाही गुरुजी, तिथं पुस्तकं फाडणारी मुलं आहेत आणि इथं पुस्तकं जोडणारी. आजपासून मी इथंच बसणार आहे, त्यामुळे माझी पुस्तकं सुरक्षित राहतील. आज मी तुम्हा लोकांना इतिहासाचा अध्याय 4 शिकवेन. ठीक आहे? कुठला विषय शिकणार आहोत? इतिहास. अध्याय 4. मी तुमच्या जवळ बसायला आलोय. आता मित्र आहे ना व? हो, आता आपण पक्के मित्र आहोत. ताई, मी विचार करत होते घरात बसून शिवणकाम करावं. शिलाईचे पैसे मिळाले की आपल्या घराला हातभार लागल ना व? हा, विचार तर चांगला आहे. वय नव, पण आपल्याकडं कापड शिवणार कोण? आपल्या जातीचे लोक शिवतीलच की. हा पर अडचण आहे की इथल्या वस्तीवर आपल्या जातीचे लोक लय कमी आहेत आणि जिथं आहे ती वस्ती इथनं लय लांब आहे. काय समजना झालंय, तेवढ्या लांब कपडे पोचवायचे कसे आणि घेऊन कोण जाणार ते? तू ठरवलंयस ना? वय, मग तू काळजी नको करूस. कापड आणायचं आणि पोचवायचं काम माझं. या निमित्ताने मी बी मदत करीन ना थोडी. अहो पण ताई, एवढ्या लांब तुम्ही कसं जाणार? का? काय संशय आहे तुला? तब्येत आणि वय नको बघू, निश्चय बघ माझा. निश्चय पक्का आहे. भीमाबाई, निश्चय बघा, निश्चय. चला पळा इथनं. आल्या मोठ्या. बघा तरी.
तुम्ही दोघे इथे का उभे आहेत? चला. बाळा दादा तू जा आणि कोणी विचारलं ना तर सांग की मी आणि आनंद दादा खेळायला गेलोय. तोपर्यंत आम्ही काहीतरी काम शोधतो. ठीक आहे, मी जातोय. तुम्हाला जे करायचं ते करा. थांबा, मी पण येतो काम शोधायला. सुरेंद्र तू नको येऊ हं? नाहीतर तुझ्या घरचे तुला लय ओरडतील बघ. चल भीम. मला पण शिकायचंय. बेटा, इथे जे पण आहेत ना ते सगळे अनाडी आहेत. लिहून वाचून चांगलं वाजवता येत नाही. तू शाळेत जातोस ना? फक्त जातो, पण अभ्यासात माझं लक्ष नाही लागत. मला हेच शिकायचंय. ठीक आहे, द्यायला हे वाजव. इथे लई दुकान आहेत. कुठल्या दुकानात जायचं? त्या दुकानात जाऊया, तिथं कोणीच गिराईक नाहीये. चल दादा. काका काहीतरी काम द्या की. अरे सकाळपासून धंदा झालेला नाहीये. मी स्वतःच हे काम सोडायच्या विचारात आहे, तर तुला काय काम देणार? चल जा इथून. इकलं जात नाही तर सोडून कसं चालल? पण हे सांगा की हे का इकलं जात नाही? इकडं बघा, त्या दुकानातला केवढा माल इकला गेलाय आणि लोक खरेदी पण करतात आणि त्यांच्या दुकानात पण. आता त्यांच्यासारखं मोठ्या मोठ्याने ओरडू शकत नाही मी. जर आम्ही तुमच्यासाठी वरडलो आणि तुमच्या वस्तू इकल्या गेल्या तर तुम्ही आम्हाला पैसे द्याल? तू असा काय तीर मारणार आहेस की सगळे लोक माझ्या दुकानात येऊन सामान घेतील? यो भीमराव आहे, हा जे पण काय करतो त्याची जादू होते. आता बोला, तुम्ही पैसे देणार काय? ठीक आहे, देईन. दाखव जादू. दादा ही दाखवा लालवाली. भीम, काय करायचंय? ऐका ऐका ऐका, माझा दादा काय म्हणतोय? काय बोलते हे पोरग? भीम, तुला काय दिसतंय? काका घरी निघालेत. आणि घरी गेल्यावर काय होणार? घरात बायको असेल आणि ती रुसून बसली असेल. मग तर त्यांची बायको चहा फराळ पाणी काहीच नाही देणार. मग काकांचं काय होणार? सांग बघू त्यांना. काका मामा मावशी अक्का, आमच्या भीमचं म्हणणं ऐका. या या काका बांगड्या घ्या, मग तुमच्या बायकोचा रुसवा पळून जाईल. आणि मग चहा फराळ पाणी न मागताच मिळून जाईल. नाहीतर मग बायको विचारेल, धनी माझ्यासाठी काय आणलं? गाजर. होय होय. तुम्हीच खावा ते गाजर, तुम्हाला जेवण नाही मिळणार. माझं नशीबच फुटकं, माझं नशीबच फुटकं. माझ्या पदरात असला नवरा पडलाय. दादा मला बी बांगड्या द्या. मला बांगड्या आणि दागिने देतो म्हणून बोलवलं आणि गळ्यात फुटका मनी बी नाही घातला. तिचं लाड पुरवता पुरवता माझं खिसच फाटलंय बघा.
ऐक रे दादा मला पण दे हो बांगड्या ठीक आहे भाऊ. माझ्या इच्छेला किंमतच नाही. घर संसाराचं ओझवाई. भोळी लय नाटक करती. काम करून माझी कंबरच वागते. द्या भाऊ मला पण द्या. नवरा माझा लई गुणी, पण तोच हाय माझा खुनी. जी लोक फक्त बघत उभी आहेत आणि बायकोसाठी काय बी घेत नाहीत, त्यांचं काय होणार? ते बाबा होणार. काय बाबा होणार? भीम बाबा.